मंडळी, गेल्या 2 दिवसांपासून आपण बघतोय की इस्रायली इराण वादाचं रूपांतर हे अमेरिका इराण युद्धात झालंय. बरं, हा विषय आता फक्त या 3 देशांचा राहिला नाहीये, त्यात 7-8 आखाती देश आणि जगातले इतर काही महासत्ता देखील ओढल्या गेल्यात. या सगळ्यात आतापर्यंत शेकडो नागरिकांचा बळी गेलाय आणि जगभरातल्या लोकांच्या मनाचा एकच प्रश्न आहे की हे युद्ध कधी थांबणार. सध्या ट्रम्प यांचा पवित्रा बघता त्यांना तरी हे युद्ध आणखी महिनाभर चालेल असं वाटतंय. ते म्हणाले, इराणला संपूर्ण नेस्तनाबूत करण्यासाठी 3-4 आठवडे तरी नक्कीच लागतील. पण एवढा वेळ युद्ध सुरू ठेवणं अमेरिका किंवा इतर देशांना खरंच परवडणार आहे का? हे युद्ध लवकरात लवकर थांबवण्यासाठी कोण पुढाकार घेऊ शकतं? आणि सध्या जगात अशी कोणती महासत्ता आहे जी हे युद्ध थांबवू शकते? हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. नमस्कार, मी निशा हिंगे आणि तुम्हाला माहिती आहे आपला विषयच भारी आहे. आता सगळ्यात आधी आपण बघूयात की इस्रायलला मागे सारून अमेरिका पुढं का करते. याला कारण आहे इराण मधलं तेल. अमेरिकेनं काही दशकांपूर्वी इराकमध्ये जे केलं होतं त्याचीच पुनरावृत्ती आता इराणमध्ये पाहायला मिळतीये. एकीकडे ट्रम्प म्हणतायत की इराणी जनतेला तिथल्या सरकारच्या जाचातून वाचवण्यासाठी आम्ही हे सगळं करतोय. मात्र इराणचे माजी सुप्रीम लीडर खामेनींना मारल्यानंतरही अमेरिका युद्ध थांबवायचं नाव घेत नाहीये. याला कारण म्हणजे इराणमध्ये खामेनींच्या जागी त्यांच्याच मुलाची नियुक्ती झाली आहे. यामुळं अमेरिकेचं या युद्धात सहभागी होण्याचं मूळ उद्देशच पूर्ण झालं नाहीये. हे उद्देश होतं सत्तापालट. इराणवर पहिला हल्ला केल्या ट्रम्प म्हणाले होते की इराणच्या जनतेनं आता सरकार उलथवून लावावं आणि देश आपल्या ताब्यात घ्यावा. ही काही इराणच्या जनतेची काळजी नव्हती, तर ट्रम्पला इराणमध्ये असं सरकार हवंय जे अमेरिकेशी मैत्री ठेवेल किंवा मग अमेरिकेच्या मर्जीत राहील. मात्र इराणनं सुप्रीम लीडरच्या मृत्यूनंतरही गुडघे टेकायला नकार दिला आणि आणखी जोमानं प्रतिहल्ला सुरूच ठेवला. आणि त्यामुळे आता हे युद्ध आणखी ताणलं जाणार आहे. पण हे युद्ध ताणलं गेलं तर त्याचा फटका कुणाकुणाला बसेल? तर उत्तर आहे सगळ्यांनाच. युद्ध सुरू झाल्यामुळं आखाती देशांमध्ये सध्या आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. एअरस्पेस बंद केल्यामुळं हजारो फ्लाईट्स रद्द झाल्यात आणि भारतासोबतच आणखी कितीतरी देशांचे लाखो नागरिक या आखाती देशांमध्ये अडकलेत. यात पर्यटक, विद्यार्थी आणि सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. फक्त लोकच अडकलेत असं नाहीये, तर या युद्धामुळे कच्च्या तेलाची वाहतूकही ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. तेल वाहतुकीसाठी प्रसिद्ध असलेला स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज हा मार्गही बंद करण्यात आलाय. याचा फटका आता लगेच आपल्याला दिसत नसला तरी युद्ध जसं जसं वाढत जाईल तशी कच्च्या तेलाची टंचाई जाणवेल. एकूणच हे युद्ध लवकर थांबवणं गरजेचं आहे. पण मुख्य प्रश्न हा उरतो की हे युद्ध थांबवणार कोण? खरं तर जगात कुठंही कसलंही युद्ध झालं की ते थांबवायला आपला ट्रम्प तात्या सगळ्यात पुढे असतो. गेल्या वर्षी भारत पाकिस्तानमध्ये मॅटर वाढला होता तेव्हा आपणच तो थांबवला असं ट्रम्प यांना सगळ्या जगाला सांगितलं. बरं, रशिया युक्रेनच्या युद्धातही तात्या दोघांची भांडणं मिटवायला बघत होताच की. शांततेचा नोबेल मिळवण्यासाठी ट्रम्प हे सगळं करत असल्याची गोष्ट तर आता ओपन सिक्रेट आहे. पण आत्ताच्या मॅटरमध्ये ट्रम्पला तसं काय करता येणार नाही, कारण युद्धात उडीच त्यांना स्वतः घेतलीये. मग आता ट्रम्प नाही तर हे युद्ध थांबवणार कोण? तुमच्या मनात कोणता नेता आहे ते मला माहितीये. पण तिकडे जाण्याआधी बाकीच्या कोणत्या देशांना हे करता येऊ शकतं ते बघूयात. सध्या जगात मोठ्या महासत्तांमध्ये 4च नावं आहेत: अमेरिका, चीन, रशिया आणि भारत. आता यातली अमेरिका तर आधीच कटाप झालीये, कारण स्वतःच युद्धात सहभागी आहेत. त्यांनी माघार घेतली किंवा त्यांनी इराणची सत्ता त्यांना बदलता आली तर अर्थातच युद्ध लवकर थांबेल. पण ट्रम्प काही माघार घ्यायच्या मूडमध्ये दिसत नाहीयेत. त्यामुळे उरले 3 देश: चीन, रशिया आणि भारत. आता यात चीन आणि रशिया हे तर अमेरिकेच्या विरोधात उभे आहेत. चीननं शांततेचं आवाहन केलंय, मात्र इराणची बाजू घेत अमेरिकेवर टीकाही केली आहे. रशिया अमेरिकेची दुश्मनी तर आधीपासूनच आहे. बरं, या 2 देशांची फक्त अमेरिकेशी दुश्मनी आहे असं नाहीये, तर त्यांची इराणशी दोस्ती देखील आहे. त्यामुळे बाकी देशांना जी कच्च्या तेलाचा पुरवठा बंद होण्याची भीती आहे ती या 2 देशांना तरी अजिबात नाहीये. शिवाय त्यांच्या नागरिकांना तिथून बाहेर काढण्यासाठी देखील इराण फुल सपोर्ट करेल हे फिक्स आहे. अशा सगळ्यात मग राहतो प्रश्न एकाच देशाचा, तो म्हणजे भारत. या युद्धाचा ज्या देशांना मोठा फटका बसू शकतो त्यामध्ये युरोपियन युनियन मधले देश आणि भारताचा समावेश आहे. कारण आपल्याकडे येणारं बहुतांश कच्चं तेल हे आखाती देशांमधूनच येतं. शिवाय एकट्या भारतातलेच लाखो पर्यटक, विद्यार्थी आणि अधिकारी सध्या आखाती देशांमध्ये राहत आहेत. या देशांची एअर स्पेस बंद झाल्याचा फटकाही भारताला सगळ्यात जास्त बसू शकतो. कारण मग हवाई प्रवास एकतर महाग होऊ शकतो किंवा मग लांबून प्रवास करावा लागू शकतो. या सगळ्या समस्यांवर
उपाय हाच आहे की हे युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करणं, तेही लवकरात लवकर आणि शक्य झालं तर एका आठवड्यातच. पण मग मोदीच का? याचं उत्तर खरं तर भारताच्या सध्याच्या जागतिक रिलेशन्सवर अवलंबून आहे. जगाच्या पाठीवर महासत्ता म्हणवता येईल अशा देशांमध्ये भारत आहे. शिवाय पंतप्रधान मोदींच्या मुत्सद्देगिरीमुळे सध्या डोनाल्ड ट्रम्प, इस्रायलचे बेंजामिन नेतान्याहू, रशियाचे व्लादिमीर पुतीन हे सगळे त्यांचे मित्रच आहेत. एवढंच काय, तर इराणशी देखील भारताचे धोरणात्मक संबंध आहेत. इराण भारताला एक विश्वासू मित्र मानत आलाय. तर आखाती देशांशी देखील पंतप्रधान मोदींचे चांगले संबंध आहेत. 28 फेब्रुवारीला पहिला हल्ला झाल्यानंतर मोदींनी सगळ्यात आधी नेत्यानाहू यांच्याशी फोनवर चर्चा करून युद्ध थांबवण्याचं आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचं आवाहन केलं होतं. त्यांनी UAEच्या राष्ट्राध्यक्षांनाही चर्चा त्यांच्यासोबत केली होती. भारतानं संवाद आणि मुत्सद्देगिरीवर भर देत सगळ्या देशांना शांततेचं आवाहन केलंय. त्यातच आता ओमानमधल्या एका भारतीय जहाजावर देखील हल्ला झाल्याचं समोर आलंय. हा हल्ला कुणी केला किंवा कोणत्या देशाचं क्षेपणास्त्र येऊन या जहाजाला धडकलं याबाबत अद्याप स्पष्टता नाहीये. मात्र या मुद्द्यावरून भारताला अगदी ठामपणे युद्ध थांबवण्याची मागणी करता येईल हे नक्की आहे. अर्थात यामध्ये भारतासमोर काही आव्हानं देखील आहेत. सगळ्यात पहिलं आव्हान तर डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा. इराणच्या बाबतीत त्यांची भूमिका अगदी कडक आहे, त्यामुळं मध्यस्थी करणं अवघड होणार आहे. दुसरं आव्हान म्हणजे खोमेनी यांच्या मृत्यूनंतर आता इराणमध्ये अगदी अनिश्चित असं वातावरण आहे. तिथं आलेली नवीन सत्ता भारताला कितपत समजून घेईल हे समजणं कठीण आहे. ही आव्हानं असली तरी सध्या युद्ध सुरू असलेल्या दोन्ही बाजूंच्या राष्ट्रांशी थेट संवाद साधू शकणाऱ्या अगदी मोजक्या नेत्यांपैकी एक पंतप्रधान मोदी येतं. त्यामुळे त्यांच्याकडून या सगळ्यात मध्यस्थी केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. बाकी तुम्हाला या बाबतीत काय वाटतं? पंतप्रधान मोदी हे युद्ध थांबवण्यात कोणती भूमिका बजावू शकतात? तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.